Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण 11th व्हिडिओ बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रीचा आणि ह्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 1 चा क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8 सॉल्व्ह करणार आहोत. तर व्हिडिओ आपण पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला याच्यातले सगळे प्रॉब्लेम्स आणि त्याचं सोल्युशन काय आहे हे कळेल. स्टार्ट करू आजच्या व्हिडिओला. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ह्या क्वेश्चन मध्ये 3 पॉइंट्स दिलेले असतील आणि 2 डिस्टन्सेस असतील. फाइंड आउट करायचा आहे हा जो थर्ड डिस्टन्स दिलेला आहे तो. ठीक आहे. सो आपण आधी फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पॉइंट ए, बी आणि सी. याचा मीनिंग काय होतं? ही एक लाईन सेगमेंट आहे ज्याच्यावर 3 पॉइंट्स आहे. पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. नेक्स्ट डिस्टन्स ऑफ ए आणि सी आहे 17. सो हा ए पासून जर सी पर्यंत आपण गेलो तर त्याचं डिस्टन्स आहे 17. बी आणि सी चं डिस्टन्स आहे 6.5. सो दिस डिस्टन्स इज 6.5. फाइंड आउट काय करायचं आहे ए आणि बी मधलं हे डिस्टन्स. ठीक आहे. सो क्वेश्चन दिला होता. क्वेश्चन मधून आपण जेवढ्या पण इन्फॉर्मेशन होता ते मिळून एक डायग्राम फाइंड आउट केली आणि ही डायग्राम खूप हेल्पफुल असते जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आता जे पण क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं ते लिहून घेऊ. सगळ्यात आधी आहे डिस्टन्स ऑफ ए सी इक्वल टू 17. दुसरं आपल्याला दिलेलं आहे डिस्टन्स ऑफ बी आणि सी इक्वल टू 6.5 आणि डिस्टन्स ऑफ ए बी शोधायचं आहे. जर तुम्ही आधी बघितलं असेल तर नंबर लाईन वरून आपल्याला डिस्टन्सेसचा फॉर्म्युला माहिती आहे. हा जो सगळ्यात मोठा डिस्टन्स असतो डिस्टन्स ऑफ ए सी हा कोणाच्या बरोबर असतो? 2 छोट्या डिस्टन्सचं ॲडिशन. सो बी सी प्लस डिस्टन्स ऑफ ए बी. ठीक आहे. आता जेवढ्या पण व्हॅल्यूज आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेल्या होत्या त्या पुट करणार. डिस्टन्स ऑफ ए सी आहे 17, डिस्टन्स ऑफ बी सी आहे 6.5 प्लस डिस्टन्स ऑफ ए बी माहिती नाहीये. आता 17 आणि 6.5 ला आपण ह्या साईडला घेऊन येऊ तर तो होणार 17 मायनस 6.5 इक्वल टू हा आला डिस्टन्स ऑफ ए बी. बरोबर. 17 मायनस 6.5 आन्सर येतो 10.5. सो आपण इथं काय लिहिणार मग की डिस्टन्स ऑफ पॉइंट ए अँड पॉइंट बी इक्वल टू आलंय 10.5. जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं त्याचं आन्सर्स आपल्याला मिळाले. सो अशा पद्धतीने आपण हा जो क्वेश्चन नंबर 5 होता याचा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. आता हा जो सेकंड क्वेश्चन आहे हा तुम्ही सेम पद्धतीने सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर कमेंट मध्ये लिहा. आपण जाऊयात 6th क्वेश्चन कडे. The coordinate of point A on number line is 1. What are the coordinate of point on number line which are at distance of 7 unit from A? तुम्हाला क्वेश्चन मे बी डिफिकल्ट वाटत असेल. आता आपण त्याला छोट्या छोट्या स्टेपने सोल्व्ह करू. आपल्याला काय दिलं आहे की पॉइंट ए चं कोऑर्डिनेट आहे 1. सो आपण एक लाईन काढून घेऊ सगळ्यात आधी ज्याच्यात हा पॉइंट ए आणि याचं कोऑर्डिनेट आहे 1. पुढे दिलेला आहे डिस्टन्स हा आहे 7 युनिट. सो ए आणि हा सेकंड पॉइंट जो असेल त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे 7 युनिट. आता हा सेकंड पॉइंट मी कन्सिडर करणार आहे बी. क्वेश्चन मध्ये कुठेही दिलेलं नाहीये की हा पॉइंट कुठला आहे. तो मी माझ्या स्वतःच्या सोल्युशनसाठी कन्सिडर करते. आता ए आणि बी मध्ये किती डिस्टन्स आहे? 7 युनिट. दॅट्स इट. इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता मला सांगा की आपण बी ह्या साईडलाच का घेतला? असं कुठेही क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये की बी हा ए नंतर असणार आहे. बरोबर आहे. म्हणून आपल्याला एक दुसरं सुद्धा कन्सिडर करावं लागणार ज्याच्यात ए नंतर आहे आणि बी आधी आहे. कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला असं कुठेही सांगितलेलं नाहीये. म्हणून दोघं पण पॉसिबिलिटीज आपल्याला शोधाव्या लागतील. सो आता आधी मी बी घेतला आणि नंतर ए कन्सिडर केलाय. आपल्याला माहिती आहे ए चं कोऑर्डिनेट 1 आहे आणि हा जो डिस्टन्स आहे ए आणि बी मधला तो आहे 7 युनिट. सो हे 2 फिगर मी आधी काढून घेतले. आता आपण जाऊयात
फर्स्ट फिगरकडे आणि त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह करू. ही फर्स्ट फिगर आहे. आपल्याला काय शोधावं लागणार आहे? डिस्टन्स ऑफ ए बी. आणि डिस्टन्स ऑफ ए बी शोधण्यासाठी काय करतो? कोऑर्डिनेट ऑफ ए फाइंड आउट करायचं, जो दिलेला आहे 1. आणि नंतर आपण काय शोधतो? कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट आहे बी, जो क्वेश्चन मध्ये कुठेही दिलेला नाहीये, म्हणून याला कन्सिडर करणार आहे एक्स. आता डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू काय येणार आहे? मोठा कोऑर्डिनेट मायनस लहान कोऑर्डिनेट. या 2 पॉइंट्स वरून तुम्हाला सांगता कसं येणार आहे की मोठा कोऑर्डिनेट कुठला आहे आणि लहान कोऑर्डिनेट कुठला आहे? त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथून बघत जायचं की सगळ्यात आधी जो कोऑर्डिनेट आपल्याला मिळेल तो छोटा असतो आणि मग जसं पुढे जाऊ जो नेक्स्ट कोऑर्डिनेट मिळेल तो मोठा कोऑर्डिनेट असतो. ठीक आहे. सो जेव्हा आपण इथून असं बघत गेलो आपल्याला मिळाला पॉइंट ए आणि हा आपल्याला असणार आहे छोटा कोऑर्डिनेट, म्हणून तो आपण नंतर लिहू. आणि बी चा कोऑर्डिनेट हा मोठा आहे म्हणून हा आधी लिहिला. डिस्टन्स ऑफ ए बी दिलेला आहे 7, एक्स मायनस 1 तसंच खाली लिहिलं. फाइंड आउट करायचं आहे एक्स, म्हणून हा -1 ह्या साईडला पाठवला तर तो झाला +1 आणि 7 + 1 आलंय 8. सो आपण काय म्हणणार मग की जो सेकंड पॉइंट होता त्याचा कोऑर्डिनेट आलंय 8. ह्या फिगरसाठी एक आन्सर मिळालं. दॅट्स इट. आता सेम आपण स्टेप्स कोणासाठी करणार? सेकंड फिगरसाठी. इथंही फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ऑफ ए बी. त्याच्यासाठी आपण लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ ए जे दिलेलं आहे 1 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी जे माहिती नाहीये आणि आपण त्याला कन्सिडर करणार आहे एक्स. आता फाइंड आउट करू डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू मोठा कोऑर्डिनेट मायनस लहान कोऑर्डिनेट. आता ही जी ट्रिक सांगितली त्याच्यानुसार जर तुम्ही इकडून बघत गेले तर सगळ्यात आधी आपल्याला मिळाला आहे पॉइंट बी आणि पॉइंट बी मिळाला म्हणून हा छोटा कोऑर्डिनेट असेल आणि पॉइंट ए हा मोठा कोऑर्डिनेट असेल. सो डिस्टन्स ऑफ ए बी आहे 7 आणि 1 मायनस एक्स तसंच खाली लिहिलं. एक्स काढायचा आहे म्हणून ज्या पण व्हॅल्यूज इथं असतील त्याला आपण ह्या साईडला पाठवून देऊ. सो 7 - 1 इक्वल टू -x. 7 - 1 किती होतं आहे? 6. आपल्याला तर एक्स हवा आहे पण इथं मायनस साईन आहे म्हणून ही साईन आपण दुसऱ्याला डायरेक्टली देऊन टाकू. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली मग? -6. सो ही जी सेकंड डायग्राम होती याच्यासाठी आपल्याला मिळाला आहे कोऑर्डिनेट ऑफ बी म्हणजे एक्स इक्वल टू -6. सो दिस इज अवर सेकंड आन्सर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करायचा होता, ज्याच्यात आधी आपल्याला हे 2 डायग्राम काढायचे होते आणि मग त्यानुसार एक्सच्या 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या. क्वेश्चन नंबर 6. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि 4ही स्टेटमेंट वाचून त्याला कंडिशनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कंडिशनल फॉर्म काय असतो? ज्याच्यामध्ये इफ आणि देन यूज केलेलं असतं त्याला म्हणतात कंडिशनल फॉर्म. आता फर्स्ट त्याच्यामधला बघू. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहिण्यासाठी आपल्याला आधी लिहावं लागेल इफ हा जो दिलेला रॉम्बस आहे हा असेल. याला आपण कसं लिहिणार मग? इफ दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रॉम्बस असेल. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस आपण म्हणू शकतो की एव्हरी rhombus is a square. सो याच्यामध्ये आपण इफ आणि देन यूज केलेलं आहे. सो याला म्हणतात कंडिशनल फॉर्म. याच्यामधलाच सेकंड प्रॉब्लेम बघू. अँगल्स इन अ लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. सो सगळ्यात आधी आपल्याला शोधावं लागेल की तो लिनियर पेयर पाहिजे आणि मग आपण म्हणू शकतो की त्याच्यामधले जे अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी आहेत. क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला अर्थ कळेल तेव्हाच तुम्ही त्याचा कंडिशनल फॉर्म लिहू शकतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंटचा अर्थ कळायला पाहिजे.
जसं मी याच्यामध्ये वाचून सांगू शकली की आपल्याला आधी हे बघावं लागेल की तो लिनियर पेयर आहे की नाही, आणि मग आपण म्हणू शकतो की त्याच्यामधले अँगल सप्लिमेंटरी आहेत. सो हे कसं लिहिणार मग तुम्ही? इफ द पेयर is linear, then angles in linear pair are supplementary. ठीक आहे. सो इथं पण आपण इफ आणि देन यूज केलं आणि त्यानुसार आपण मग याला कंडिशनल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. सो क्वेश्चन नंबर 7 मधला जो फर्स्ट आणि सेकंड होता तो मी सॉल्व्ह केला. थर्ड फोर्थ तुमच्यासाठी आहे, सॉल्व्ह करा आणि कमेंटमध्ये मग याचा आन्सर लिहू शकतात. आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 8 कडे. राईट द कॉन्व्हर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत इथं आणि त्याचा कॉन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. कॉन्व्हर्स कसं शोधायचं हे एक एक्झाम्पल बघू आणि मग त्यानुसार बघू. इफ द सम ऑफ मेजर ऑफ अँगल इन फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज ट्रायंगल. स्टेटमेंट दिलं आहे. स्टेटमेंटला कॉन्व्हर्स करण्यासाठी पहिलं असतं की तुम्हाला अँटीसिडंट शोधावं लागतो आणि दुसरं स्टेप असतं की तुम्हाला कॉन्सिक्वेंट त्याच्यामधला शोधावा लागेल. अँटीसिडंट असतो की इफ नंतर जेवढा पण स्टेटमेंट आहे देन पर्यंत त्याला आपण म्हणतो अँटीसिडंट. सो हे आपलं मिळालं अँटीसिडंट. आणि देन नंतरचं जेवढे पण स्टेटमेंट आहे त्याला म्हणतो आपण कॉन्सिक्वेंट. सो या स्टेटमेंटचं अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट मिळालंय. आता शोधायचं काय? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स शोधण्यासाठी सिंपल इफ आणि देन तसंच ठेवायचं आणि हे अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटला चेंज करून द्यायचं. म्हणजे कसं येणार आहे आपल्याकडे? इफ आधी अँटीसिडंट होतं, आता आपण लिहिणार कॉन्सिक्वेंट. इफ द फिगर इज ट्रायंगल, त्याच्यानंतर लिहिणार देन आणि मग इथं येणार अँटीसिडंट. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स in figure is 180 डिग्री. सो सिंपल होतं. इफ आणि देन तसंच ठेवलं, फक्त अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटला चेंज केलंय. याच्यामधलाच जो लास्ट फोर्थ वाला क्वेश्चन होता तो आपण बघू. इफ द सम ऑफ डिजिट ऑफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 10 देन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. अगेन सगळ्यात आधी फाइंड आउट करायचं अँटीसिडंट आणि सेकंड स्टेपमध्ये आपल्याला शोधायचं आहे कॉन्सिक्वेंट. चेक करा आता अँटीसिडंट कुठला आहे. इफ पासून तर देनच्या आधीपर्यंत. सो हा झाला आपला अँटीसिडंट आणि देन नंतरचं जेवढं पण स्टेटमेंट असेल त्याला कन्सिडर करतो कॉन्सिक्वेंट. याला दोघांना फक्त चेंज करायचं आहे म्हणून लिहिणार इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन जो अँटीसिडंट आहे तो याच्या पुढे येणार. देन द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. दॅट्स इट. सो हा आपला या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट मिळाला. आजच्या या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8 सॉल्व्ह केलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि लास्ट व्हिडिओ आपला असणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1चा बाकीचे उरलेले क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि जो याच्या नंतरचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स सोबत सुद्धा शेअर करा.